या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे। सुरुवात करूया। उदाहरणार्थ 9409 चे वर्गमूळ काढा। त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करणार, दिलेली संख्या 9409 लिहून संख्येवर आणि डावीकडे आपल्याला रेषा काढायच्या आहेत। अशा प्रकारे ही संख्या लिहिली आपण 9409, त्याच्यावर एक आडवी रेघ काढली आणि त्याच्या बाजूला डावीकडे एक उभी रेघ आपण काढलेली आहे। आता आपल्याला या संख्येच्या एकक स्थानापासून सुरुवात करून 2-2 अंकांचा गट करायचा आहे आणि त्यासाठी त्यावर आडवी रेघ आपल्याला ओढायची आहे। मग 2-2 अंकाचा गट करूया आपण। पहिला गट होईल या 0 आणि 9 चा, त्यावर आडवी रेघ ओढूया आणि दुसरा गट होईल 94 चा, त्यावर सुद्धा आडवी रेघ ओढूया। आता आपण डावीकडील पहिला गट 94 चा प्रथम विचार करू। या 94 च्या लगतची पण 94 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या किती आहे? 81, आणि या 81 चं वर्गमूळ आहे 9। म्हणून उभ्या रेषेच्या डावीकडे आणि आडव्या रेषेच्या वर अशा दोन्ही ठिकाणी 9 ही संख्या लिहावी। इथे डावीकडे आपण 9 लिहून घेऊया प्रथम, आणि इथे या रेषेच्या वर सुद्धा आपण इथे 9 लिहूया। आता आपल्याला या 9 चा जो वर्ग आहे 81 हा 94 च्या खाली लिहून वजाबाकी करायची आहे। या 94 च्या खाली 9 चा वर्ग आपल्याला लिहायचा आहे 81 आणि यांची करायची आहे आपल्याला वजाबाकी। मग 94 मधून 81 गेले, उरले किती? 13। आता काय करायचंय आपल्याला, उभ्या रेघेच्या डावीकडील 9 मध्ये 9 हीच संख्या मिळवून बेरीज करावी। हे जे डावीकडे 9 लिहिलेले आहेत आपण, यामध्ये 9 हीच संख्या आपल्याला मिळवायची आहे आणि त्याची बेरीज आपल्याला खाली करून घ्यायची आहे। त्याची बेरीज आली 18। मग ही बेरीज कशासाठी करायची? या बेरजेचा उपयोग पुढील भाग ठरविण्यासाठी होतो, म्हणून तिला शोधक भाजक असे म्हणतात। ही जी बेरीज आपण केली 18, हिला म्हणतात शोधक भाजक, कारण पुढील भाग ठरवण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होतो। आता आपण काय करणार, इथे ही जी बाकी आलेली आहे 13, या 13च्या पुढे हा जो दुसरा गट आहे, हा दुसरा गट आपण खाली उतरवणार, तो त्या 13च्या पुढे आपण लिहिणार, म्हणजे ही संख्या झाली 1309। आता या 18च्या पुढे आपल्याला असा एक अंक लिहायचा आहे की त्या अंका इतक्या भागानेच या संख्येने या 1309 ला आपला भाग जायला पाहिजे। मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा जो शोधक भाजक आहे 18, या 18च्या पुढे लिहायचा योग्य अंक ठरविण्यासाठी 1309 मधील 130 ला 18 ने भागावे। या 130 लाच या 18 न भाग देण्याचा प्रयत्न करायचा। कितीचा भाग जाईल? 18 7 26 नासे, म्हणजे 126, म्हणजे 7चा भाग जाईल। भाग 7चा लागतो, म्हणून मग या 18च्या पुढे आपण कोणता अंक लिहिणार? 7, आणि त्याला तितक्याच संख्येने आपण भागणार, म्हणजे 187 गुणिले 7 केल्यानंतर किती उत्तर येतं? 1309। म्हणून 18च्या पुढे लिहायचा योग्य अंक आपल्याला मिळालेला आहे, तो किती आहे? 7 आहे। मग हा 7 हा अंक 18च्या पुढे लिहायचा आपल्याला, त्यानंतर या आडव्या रेघेच्या वर या 9च्या पुढे सुद्धा आपल्याला 7 हा अंक लिहायचा आहे, आणि इथे ही जी संख्या तयार होणार आहे 187, याच्या खाली सुद्धा आपल्याला 7 लिहून यांची आपल्याला बेरीज करायची आहे। आणि या 187 ला 7 न भाग आपण दिल्यानंतर, म्हणजे हा जो आलेला गुणाकार येईल आपला 1309, हा आपल्याला या संख्येतून वजा करायचा आहे। मग आपण अगोदर इथे या 18च्या पुढे आपला 7 इथे अंक ठरलेला आहे 7, म्हणून तिथे आपण 7 लिहूया। त्यानंतर वरती इथे 9च्या पुढे सुद्धा 7 लिहूया। आता या 187च्या पाढ्यामधून याला 7चा भाग आपण देऊया 1309 ला, मग त्याचं उत्तर येतं 1309। हे जे आलेले आहेत हे आपण, आणि नंतर इथे डावीकडे सुद्धा 187च्या खाली आपण काय करूया? 7 लिहिणार आहोत आपण। आता इकडे डावीकडे आपण करणार आहोत बेरीज, आणि इकडे उजवीकडे आपण करणार आहोत वजाबाकी। त्यासाठी आडवी रेघ आपण ओढून घेऊया। 1309 मधून 1309 गेले, बाकी आली 0। आता इकडे आपण बेरीज करून घेऊया। 187 अधिक 7 बरोबर हे झाले 194। आता इथे काय झालेलं आहे, इथे बाकी आलेली आहे 0। मग बाकी 0 आली, मग इथे आपली वर्गमूळ काढण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे। मग आपलं वर्गमूळ कोणतं आहे यामधलं? हा जो वरचा आलेला भाग आहे, भागाकार आहे, हे आहे आपलं वर्गमूळ। म्हणून वर्गमुळात 9409, म्हणजे 9409 चं वर्गमूळ आपलं किती आलेलं आहे? 97। ते आपण इथे लिहून घेऊया।
हा जो शोधक भाजक असतो, शेवटचा शोधक भाजक हा किती आलेला आहे आपला 194. मग हा शेवटचा शोधक भाजक हा आलेल्या वर्गमुळाच्या दुप्पट असतो. हा शोधक भाजक या आलेल्या वर्गमुळाच्या कसा असतो, दुप्पट असतो. हे सुद्धा आपल्याला तपासून घ्यायचं, म्हणजे आपलं बरोबर आहे किंवा नाही. याची जर दुप्पट आली, या वर्गमुळाची दुप्पट हा शोधक भाजक जर आला, तर असं समजायचं की आपण केलेलं गणित हे बरोबर आहे. तर अशा प्रकारे भागाकार पद्धतीने आपण मोठ्यात मोठ्या कोणत्याही संख्येचं, पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ या ठिकाणी काढू शकतो. याच ज्या पायऱ्या आहेत, या पायऱ्यांचा म्हणजे या स्टेप्सचा वापर करूनच आपल्याला इथून पुढचे गणित आपल्याला सोडवायचे आहेत. उदाहरण आपण घेऊया. उदाहरणार्थ 10,201 चे वर्गमूळ काढा. त्यासाठी आपण 10,201 लिहूया, त्याच्यावर एक आडवी रेघ देऊया आणि एक डावीकडे उभी रेघ आपण काढूया. आता काय करावं लागणार आपल्याला, दुसरी स्टेप म्हणजे ही जी संख्या आहे, एक एक स्थानापासून सुरुवात करून 2-2 अंकांचे आपल्याला एक एक गट करायचा आहे. मग पहिला गट होईल 0-1 चा, दुसरा गट होईल 0-2 चा आणि तिसरा गट होईल, तिथे एकच संख्या आहे, मग तिसरा गट होईल फक्त या एकाचाच. आपल्याला काय करायचंय, तिसरी पायरी आपली, हा जो 1 आहे, या 1 ला भाग जाणारी अशी पूर्ण वर्ग संख्या आपल्याला शोधायची आहे. मग 1 ला भाग जाणारी पूर्ण वर्ग संख्या किती आहे, 1 चीच आहे. आणि म्हणून मग आपल्याला काय करावं लागणार आहे, इकडे डावीकडे 1 लिहावा लागणार आहे आणि इथे वरती सुद्धा काय करावं लागणार आहे, 1 लिहावा लागणार आहे. आणि याचा जो वर्ग आहे, 1 चा वर्ग 1च, हा 1 चा वर्ग या 1 मधून आपल्याला वजा करायचा आहे. 1 च्या खाली 1 लिहिला आणि आपण त्यांची काय करणार आहोत, वजाबाकी करणार आहोत. 1 मधून 1 गेले, उरले 0. आणि हा जो 1 आहे, डावीकडे जो 1 लिहिलेला आहे आपण, त्या 1 मध्ये एकच मिळून आपण यांची बेरीज करणार आहोत. मग 1 अधिक 1 बरोबर किती आले, 2. हा आहे आपला शोधक भाजक. आता काय करणार आपण, हा दुसरा गट जो आहे, तो दुसरा गट इथे खाली आपण या शून्याच्या पुढे खाली उतरवणार. मग इथे झाले 002 म्हणजेच 2. आता या 2च्या पुढे आपल्याला असा एक अंक लिहायचा, शोधायचा आहे की ज्याने या 2 ला भाग गेला पाहिजे. मग आता इथे जर आपण 1 जर शोधला इथे, तर इथे होतील 21. मग 21 हे तर 2च्या पुढे चाललंय. मग इथे आपल्याला भाग द्यावा लागणार आहे 0चा. म्हणून या 2च्या पुढे आपण कोणता अंक शोधणार आहे, इथे 0. मग इथे जर आपण 0 लिहिलं तर आपला भाग किती जाणार आहे, 0चा. म्हणजे 20 0 0चा भाग आपण या ठिकाणी देऊ शकतो. म्हणून या 2च्या पुढे आपण 0 लिहूया आणि वरती सुद्धा इथे आपण काय लिहिणार आहोत, 0 लिहिणार आहोत. आणि 20 0 0 इथे या 2च्या खाली आपण 0 लिहूया आणि यांची आपण काय करूया, वजाबाकी करून घेऊया. 2 मधून 0 गेले, उरले 2. आता या 20 मध्ये सुद्धा आपल्याला काय मिळावं लागणार आहे, इथे आपण 0 लिहिलं म्हणून याच्यामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे, 0च मिळवायचं आहे. 20 अधिक 0 बरोबर 20. आता आपण काय करणार, हा गट झाला आपला घेणं. आता हा 0-1 चा गट आपण खाली उतरवणार. मग या 0-2च्या पुढे आपण हा एक गट खाली उतरूया, 0-1. आता इथे संख्या तयार झाली 201. आता या 20च्या पुढे असा एक अंक शोधायचा आहे आपल्याला की तो अंक शोधल्यानंतर त्याच भागाने या 201 ला भाग जायला पाहिजे. मग इथे जर आपण 1 लिहिलं तर 201 1 201 आपलं उत्तर येऊन जातं. म्हणून या 20च्या पुढे येणारी संख्या किती आहे, 1 आहे. ती आपण इथे लिहून घेऊया. आणि हा जो 1 आहे, हा 1 आपण वर सुद्धा लिहूया. आणि 201 1 201 हे 201 या 201च्या खाली आपण लिहूया आणि यांची करूया आपण वजाबाकी. 201 मधून 201 गेले, उरले 000. आणि इथे आपण 1 लिहिला होता म्हणून यामध्ये आपल्याला किती मिळवायचं आहे, 1च मिळवायचा आहे. 201 अधिक 1 बरोबर 202. आता इथे बाकी 0 आली आहे म्हणजे आपली वर्गमूळ काढण्याची क्रिया पूर्ण झाली आहे. आता बघा आपलं वर्गमूळ किती आलं, 101. आणि हा शोधक भाजक किती आला, 202. मग 101 ची दुप्पट होते 202. म्हणून आपण काढलेलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. मग आपण याचं उत्तर लिहिणार. आता वर्गमुळात 10,201 बरोबर किती आलं वर्गमूळ याचं, 101. तर अशा प्रकारे आपण भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढू शकतो. नेक्स्ट आपण 7,921 चे वर्गमूळ काढा. मग ही संख्या लिहायची 7,921. त्या संख्येवर एक आडवी रेष आणि एक बाजूला डावीकडे उभी रेष. आता याचे गट आपण पाडून घेऊया.
एकक स्थानापासून सुरुवात करून पहिला गट पडेल 21चा, त्याच्यावर आडवी रेष. दुसरा गट पडेल 79चा, त्यावर आडवी रेष. आता आपल्याला या 79चा सर्वप्रथम विचार करायचा आहे. या 79च्या लगतची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? मग 79च्या लगतची वर्ग संख्या कोणती आहे? 64. 64 आणि 9चा वर्ग जर घेतला तर 9 81 होतात, म्हणजे मोठे होतात. म्हणून आपल्याला 8चा वर्ग घ्यावा लागणार आहे, म्हणजे 64. मग हा 64चं वर्गमूळ किती आहे? 8 आहे. म्हणून आपण इकडे डावीकडे 8 लिहिणार आणि इथे वर सुद्धा किती लिहिणार? 8 लिहिणार आहोत. आता या 8चा वर्ग या 79च्या खाली लिहायचा आहे आपल्याला आणि यांची करायची आहे आपल्याला वजाबाकी. 79 मधून 64 गेले, उरले किती? 15. हा जो 8 आहे या 8 मध्ये आपल्याला 8च मिळवायचा आहे आणि यांची बेरीज इथे खाली लिहायची आहे. 8 आणि 8 झाले 16. आता हा 21चा जो गट, हा जो दुसरा गट आहे, हा दुसरा गट आपल्याला इथे 15च्या पुढे उतरवायचा आहे. 15च्या पुढे उतरवल्यानंतर ही संख्या झाली 1521. आता या 16नं काय करायचं? यातल्या 152ला भागायचं आहे. कितीचा भाग जातो बघा? 16 44 आहे, म्हणजे 144. म्हणजे 152 पेक्षा लहान आहे 144, म्हणजे 9चा भाग या ठिकाणी जातो. म्हणजे 16च्या पुढची संख्या आपण इथे शोधू शकतो की 16च्या पुढे किती येणार आहेत? 9 येणार आहेत. म्हणून या 16च्या पुढे आपण 9 लिहूया. इथे वरती सुद्धा आपण 9 लिहूया आणि 169 झाली आता ही संख्या. 169 नम, म्हणजे 169ला 9 गुणायचा आहे आणि तो जो आलेला गुणाकार आहे तो 1521च्या खाली आपल्याला लिहायचा आहे. त्यांचा गुणाकार आहे तो 1521. आता 1521 मधून आपल्याला 1521 वजा करायचे आहेत. ते येणार 0000. आता हे जे 169 इथे 9 हा अंक लिहिला होता, हा 9च या 169 मध्ये आपल्याला मिळवायचा आहे. याची बेरीज होणार आहे 178. आता इथे बाकी शून्य आली, म्हणजे वर्गमूळ काढण्याची क्रिया आपली या ठिकाणी संपलेली आहे. आपलं वर्गमूळ आलेलं आहे 89 आणि शोधक भाजक आलेला आहे 178. मग या 89ची दुप्पट होते 178, म्हणजे आपलं आलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. मग आपण लिहूया उत्तर आपलं 7921 चे वर्गमूळ बरोबर किती आलं आहे? 89. हे आहे आपलं उत्तर. आता एक दशांश अपूर्णांकाचं उदाहरण आपण बघूया. 141 दशांश चिन्ह 61 चे वर्गमूळ काढा. त्यासाठी आपण काय करणार? आडव्या उभ्या रेषा काढणार आणि इथे 141 दशांश चिन्ह 61 ही संख्या आपण लिहिणार. आता याचे आपल्याला गट पाडायचे आहे. मग ज्यावेळेस दशांश अपूर्णांक असतो तर दशांश चिन्हाच्या उजवीकडील संख्यांचे वेगळे गट पाडायचे आणि दशांश चिन्हाच्या डावीकडील संख्यांचे वेगळे गट आपल्याला पाडायचे आहेत. आता इथे दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 संख्या आहेत, म्हणून यांचा गट पडेल 61चा. इथे जर एक संख्या असतील तर इथे हा एकाच संख्येचा गट या ठिकाणी पडला असता. 3 संख्या असत्या तर 2 संख्येचा एक गट आणि आणखी एका संख्येचा एक गट पडला असता आणि या दशांश चिन्हाच्या उजवीकड्याच्या संख्यांचा वेगळा गट पडला असता. तर इथे 2 संख्या असल्यामुळे काही अडचण नाही. 61चा एक गट झाला. आता दशांश चिन्हाच्या उजवीकडे 41चा एक गट आणि इकडे एकच शिल्लक राहिला म्हणून 1चा एक गट. आता इथे आपण या 1चा विचार करणार आहोत. 1च्या लगतची पूर्ण वर्ग संख्या 1च आहे, म्हणून आपण इकडे डावीकडे 1 लिहूया. इथे वर सुद्धा 1 लिहूया आणि या 1च्या खाली 1चा वर्ग म्हणजे 1 लिहूया आणि यांची करूया आपण वजाबाकी. 1 मधून 1 गेले, उरले 0. आता या 1 मध्ये आपल्याला 1च मिळवायचा आहे. परत 1 अधिक 1 बरोबर इथे झाले 2. आता हा दुसरा गट 41चा आपल्याला खाली उतरवायचा आहे, तो खाली घेऊया. इथे संख्या झाली 41. आता या 2च्या पुढे आपल्याला असा अंक शोधायचा आहे. मग या 2 काय करायचं? यातल्या 4ला भागायचं. बेदुनी 4 म्हणजे 2चा भाग जर आपण दिला या ठिकाणी, समजा इथे आपण 2 लिहिले, मग 22 दुनी 44 होतात. मग 41 पेक्षा 44 मोठे होतात, म्हणून आपण 2चा भाग या ठिकाणी देऊ शकत नाही. मग इथे आपण 1चा भाग देऊया. बे 1 बे, म्हणजे इथे आपण 1 लिहूया. इथे लिहिलं आपण 1, इथे झाले 21. इथे वर सुद्धा आपल्याला 1 लिहावा लागणार आहे. मग आता या 21 1 21 या 41 मधून 21 काय करायचे आहेत? वजा करायचे आहेत. 41 मधून 21 गेले, उरले किती? 20. या 21ला इथं 2च्या पुढे आपण 1 लिहिला होता, म्हणून यामध्ये आपल्याला 1 मिळवायचा आहे. 21 आणि 1 झाले 22. आता आपल्याला हे दशांश चिन्ह आलं. इथे दशांश चिन्ह नंतरचा गट आपल्याला खाली उतरायचा आहे, म्हणून इथे उत्तरामध्ये अगोदर काय करायचं? इथं दशांश चिन्ह आपण लिहून घ्यायचं आहे आणि हा गट आपल्याला खाली उतरवायचा आहे. 61चा गट आपण खाली उतरवला आणि या उत्तरामध्ये इथे दशांश चिन्ह आपण लिहिलेलं
आहेत. आता या 22च्या पुढे आपल्याला अशी संख्या शोधायची आहे की त्या 22च्या पुढे असा एक अंक शोधायचा आहे की त्या अंकानं या संख्येला भाग जायला पाहिजे. मग त्यासाठी आपण हा शोधक भाजक आहे 22. या 22ने आपण या 206ला भागणार. कितीचा भाग जातो बघा, 22 198 आणि 22 220 होतात, म्हणजे 22 म्हणजे 9चा भाग या ठिकाणी जाऊ शकतो. 206 पेक्षा 198 लहान आहेत. मग इथे आपण या 22च्या पुढे 9 लिहूया, इथे वरती सुद्धा इथे 9 लिहूया आणि या 229 आणि 9चा आपण गुणाकार करूया आणि यांचा आलेला गुणाकार आपण या 2061 मधून वजा करूया. 229 गुणिले 9 जर केलं तर त्यांचा गुणाकार येतो 2061. यामधून वजा करूया, हे यांचं वजा बाकी येणार 0000. इथे आपण 9 हा अंक लिहिला होता, मग यामध्ये 9च हा अंक मिळवायचा. 229 आणि 9 यांची बेरीज झाली 238 आणि आपलं जे उत्तर आहे ते आलेलं आहे 11.9. आता इथे हा जर संख्या आपण पूर्ण पकडली तर ही होते 119 आणि 119 ची दुप्पट होते 238, म्हणजे आपलं आलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. मग आपण उत्तर लिहिणार वर्गमुळात 141.61 बरोबर किती आलं आपलं उत्तर 11.9. तर अशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांकाचं सुद्धा पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ या ठिकाणी काढू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या संख्या पूर्ण वर्ग संख्या नाहीत अशा संख्यांचं सुद्धा आपण या भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढू शकतो. तर अशी जर संख्या असेल, समजा उदाहरणार्थ 2 आहे, मग 2चं वर्गमूळ नाहीच आहे, मग 2च्या पुढे आपण काय लिहिणार, 2च्या पुढे दशांश चिन्ह देऊन आपण कितीही शून्य त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि मग 2च्या पुढे कितीही शून्य देऊन या ठिकाणी आपण अशा प्रकारे भागाकार पद्धतीने त्या 2चं वर्गमूळ आपण या दशांश स्थळानंतर काही स्थळापर्यंत आपण काढू शकतो.